नमस्कार मित्रांनो, मी एवनिल मुले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल अमर आहे. आपणा सर्वांचं एवन क्रिएशन चंद्रपूर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चंद्रपूरमध्ये. तर आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे. त्यानिमित्ताने इथे सर्व भाविक भक्त आलेले आहे गणेश बाप्पाचे. तर यांना आपण काही प्रश्न विचारूया गणपती बाप्पाचे. जे कोणी त्या 3 प्रश्नाची उत्तरं अचूक देतील त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. मित्रांनो, चला तर मग आपण काही प्रश्न विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? रितेश संजय जीवतोडे. कुठले आहे तुम्ही? कडोली का? आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. त्या 3 प्रश्नाचे जर तुम्ही अचूक उत्तरं दिली तर आम्ही तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. प्रश्न साधे सोपे असणार आहे. तर गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे. आपण चंद्रपूरमध्ये आहोत. तर त्यानिमित्ताने आम्ही प्रश्नमंजुषा कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे इथल्या नागरिकांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की गणपती बाप्पाचे वाहन कोणते? उंदीर. क्या बात है सर, क्या बात है. एकदम अचूक असं उत्तर तुम्ही दिलेलं आहे या ठिकाणी. तर तुमचं अभिनंदन सर्वात पहिले. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? मला नाही माहिती. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. नाही माहिती का? तर तुम्हाला पुन्हा एक चान्स देण्यात येणार आहे. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? क्या कर रहे हैं यार तू, मजाक है क्या? नाही माहिती का? तर दादानी 2 प्रश्न विचारले. तर त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलेलं. त्यानंतर 2 प्रश्न दादांनी काही दिले नाही. तर चला आपण दुसऱ्यांना विचारूया. बोलता का? प्रश्न विचारतो मी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल अमर आहे. तर आपण इथे खेळणी विकणारे दादा आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारूया. नमस्कार भाऊ. कहाँ के हो आप? मुजफ्फरपुर का हूँ, बिहार का. आपका नाम क्या है? भूपेंद्र जोगी. धर्मवीर कुमार यदवंशी. कितने साल हो गए यहाँ आके? मेरे को 10 साल बीत रहा है. 10 साल हो गए. तो ये आप कहाँ कहाँ जाते हैं ये बेचने? बेचने के लिए पूरा महाराष्ट्र में जाते हैं. जहाँ महाराष्ट्र में जितना जिला है उतना जिला में जाते हैं. जहाँ जहाँ जतरा लगता है वहाँ जाते हैं. पूरे जत्रा में आप घूमते क्या? हाँ, पूरा जतरा महाराष्ट्र में कहीं भी जतरा लगता है वहाँ भी हम पहुँचते. घूमते. हाँ, तो ये कहाँ से माल लाते हैं आप? दिल्ली से उठाते माल. दिल्ली से. हाँ, और यहाँ कहाँ रहते हैं आप? भूसावल में मेरा रूम है. ऐसे मैं जहाँ जाता हूँ वहाँ लॉज लेकर आता. लोगों का प्रतिशत कैसा है, माल लेते ही या नहीं लेते? अच्छा मेरा चलता धंधा और बहुत अच्छा खास चलता, बहुत बिकता है. ऐसा आइटम ये है कि ये आइटम कोई दूसरा बेच नहीं सकता. महाराष्ट्र का आदमी सिर्फ मेरा अलावा कोई नहीं बेचता. अरे यार क्या बात कर रहे हो यार, भाई से मतलब कुछ भी बोलोगे. ठीक है भैया, धन्यवाद. बोलिए. आम्ही आले चंद्रपूरची यात्रा इकडे लावलेली आहे. और आम्ही लोक असे 30-40 लोक आहे यात्रामध्ये आले. और ये धुमट आम्ही धंदा करते. आम्ही हर यात्रामध्ये जाते भाऊ. पण ये यात्रा लई मोठी आहे. और ये यात्रा पाहायला लई मोठी आहे. और यात्रामध्ये आम्ही आले असं झुंबरला तोरणं. हे आमच्या पोरग आहे तिकडे मस्त धंदा करते. किती आहे दादा हे? कितने काय? याचे दाखवते आम्ही 250. और याला विकते आम्ही 150-100 रुपये. आता आम्ही आले. यात्रा लई मोठी आहे. यात्रामध्ये पब्लिक बिली आहे. हो, लय. और कोणी म्हणते यात्रा ये 3 से 4 वाजता रात्री राहते म्हणे. रात्रीपर्यंत रात्रीपर्यंत राहते म्हणे. और ये झुम्मरचा धंदा आहे आमचा. आमचे 30-25 लोक आले आहे कुठल्या यात्रामध्ये. आम्ही राहते पुलगाव, वर्धा जिल्हा. हो, तिकडे आम्ही राहते. आम्हाला या यात्रेमध्ये मालूम पडला की चंद्रपूरची यात्रा आहे, लई मोठी यात्रा आहे. तर मी चंद्रपूरची यात्रामध्ये आले. ते आमचे तिकडे भाऊ आहे, ते उभे आहे. ते आमचे काका आहे. लई लोक यात्रामध्ये आहे. और आम्ही हे धंदा करते. आम्ही इकडं 10 वाजेपर्यंत आहे. 10 वाजेपर्यंत, रात्रीचे 10 वाजेपर्यंत. रात्रीचे आम्ही 10 वाजेपर्यंत इकडे आहे. जो भी धंदा होणार आमचा थोडा बहुत धंदा आम्ही करणार. और आमच्या घरी आम्ही जाणार. उद्या आपले वरुडची यात्रा आहे. कुठली? वरुडा. हा, वनी वरुडा. तिकडे उद्या यात्रा आहे गणपतीची. आम्ही तिकडे भी उद्या जाणार. तिकडे भी आम्ही तिकडे धंदा करणार. और इसी से मेरा देखिए जो भी छोटा मोठा बोलणं आहे समाज. एवन क्रिएशन चंद्रपूर. चला मित्रांनो, आपण प्रश्न विचारूया. कुणी आपल्याला. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? नंदकिशोर राठोड. कुठलं आहे दादा? मी तिकडं गडचंदूरचं आहे का? तर इथलं चंद्रपुरातलं आजचं गणेश विसर्जनाचं वातावरण कसं आहे? म्हणजे गणपतीसाठी तो बहुत माहोल राहतं. हर वर्षीच राहतं, तसं काहीच नाही, वेगळं नाही. मग गणपती विसर्जनासाठी इकडे बहुत माहोल राहते पहिले जास्त, हर वर्षीच राहतं. तर आम्ही या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला. जर तुम्ही 3 प्रश्नाचे सलग उत्तरे दिली अचूकपणे तर तुम्हाला आम्ही छोटंसं गिफ्ट देणार आहोत. चांदीचं नाणं का? मैं जो बोल रहा हूँ ना वो शांति से पूरा सुन लीजिए बिना बीच में बोल.
नाही चांदी देणार नाही, गजब बेइज्जती है. पण तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आमच्या चॅनलतर्फे, आमचं चॅनल आहे एवन क्रिएशन चंद्रपूर, त्यांच्यातर्फे तुम्हाला देण्यात येईल. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, गणपती बाप्पाचे वाहन कोणते? उंदीर. अभिनंदन दादा, तुम्ही अचूकपणे उत्तर दिलेलं आहे. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? विनय गौडा. विनय गौडा. तुम्ही सलग 2 प्रश्नाची उत्तरे अचूक दिलेली आहे दादांनी. तर दादासाठी आता आपण तिसरा प्रश्न विचारूया. दादानी जर या तिसऱ्या प्रश्नाची उत्तरं अचूक दिली तर दादांना आपण एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत, मोठं नाही छोटंसं. तर दादासाठी तिसरा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाचे 5 नावे सांगा. कोणती? गजानन, एक श्री, विघ्नहर्ता, लंबोदर, गजानन, श्री, गजमुख. अभिनंदन, आभार. अभिनंदन दादा, तुम्ही तिन्ही प्रश्नाची अचूक उत्तरे दिलेली आहे. तर दादासाठी एक आम्ही छोटंसं गिफ्ट देणार आहोत आम्ही. तर दादासाठी ही पेन आहे, तर दादांना आपण गिफ्ट देणार आहोत आपल्या चॅनलतर्फे. अभिनंदन दादा. दादाचं अभिनंदन झालेलं आहे या ठिकाणी. तर चला आपण विचारूया, बाकीच्यांना पण प्रश्न विचारूया. या ठिकाणी छोटे छोटे मुलं आहेत, तर त्यांनासुद्धा आपण काही प्रश्न विचारूया. आपल्याजवळ एक छोटा दादा आहे, त्याला आपण प्रश्न विचारूया. दादा तुझं नाव काय? वैष्णव. पूर्ण नाव सांग. वैष्णव मनोज टोपे. दादा आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहोत. 3 प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देऊ, चालेल? तर गणपतीजीचा आवडता पदार्थ कोणता? मोदक. उत्तर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न विचारूया, गणपतीजीचं वाहन कोणतं आहे? मूषक. हे सुद्धा बरोबर आहे. आता लास्ट प्रश्न आहे, जर त्याचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला एक छोटंसं गिफ्ट देऊया. 3चा पाढा म्हणायचा आहे, 3चा म्हणून दाखवा. 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 50 3 6 80 3 7 21 3 8 3 8 जा 3 8 64. नाही, चुकलेला आहे. जाऊ द्या, एक छोटा दुसरा प्रश्न विचारूया. 3 अधिक 5 किती? 3 अधिक 5 3 + 5 3 + 5 8. उत्तर बरोबर दिलेलं आहे. फक्त एक आपण पाढा विचारला, त्याच्यात गडबड झाली, पण आपण तो प्रश्न बदलवला आणि त्यांना दुसरा प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तिन्ही प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली आहे. तर आपल्याकडून एक छोटंसं गिफ्ट देऊया. हे घ्या दादा, एक छोटंसं गिफ्ट आहे, चॉकलेट आहे. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? चांगलं वाटतं. तुझं अभिनंदन उत्तर दिल्याबरोबर. ठीक आहे, तर आपण जाऊया, पुढे जाऊया. चला जर आपण चाय घेऊया, चाय घेऊन फ्रेश होऊ आणि पुन्हा आपल्या कामाला लागू. काकू चहा द्या. चहा घेऊन झालेला आहे, मूड एकदम फ्रेश झालेला आहे. तो या ठिकाणी आपल्यासोबत छोटू दादा आहेत, तर त्याला आपण काही प्रश्न विचारूया. जर त्याने सलग 3 प्रश्नाची उत्तरे अचूकपणे दिली तर त्याला आपण एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. नमस्कार, तुझं नाव काय आहे? रोहित. रोहित. कुठल्या वर्गात आहे तू? 5वी. 5वीत आहे का? चंद्रपूरचाच आहे का तू? हो. तर आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. जर तू 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलं तर आम्ही तुला गिफ्ट देणार. तर पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी, गणेशजीचं वाहन कोणतं? उंदीर. उंदीर. पहिल्या प्रश्नाचं अचूकपणे उत्तर दिलेलं आहे तू या ठिकाणी. तर तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, गणेशजीचा आवडता पदार्थ कोणता आहे? मोदक. मोदक. तर अचूकपणे तू दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तर दादाने 2 प्रश्नाची उत्तर दिलेली आहे. तर आपण तिसरा प्रश्न विचारूया. जर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपण त्याला एक छोटंसं गिफ्ट देऊया. तर तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आहे, 10 अधिक 5 किती? 10 अधिक 5 किती? 50. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. 50. 10 अधिक 5 अधिक प्लस
15. तर दादाने तिन्ही प्रश्नाची सलग बरोबर उत्तर दिले आहे. तर दादासाठी आपण एक छोटंसं म्हणजे एक चॉकलेट गिफ्ट देणार आहोत दादासाठी. तर अभिनंदन दादा. रोहित दादानी तिन्ही प्रश्नाचे सलग उत्तर दिले आहे, तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजतील. मित्रांनो, आपल्याकडे एक दादा आहे लहान, त्याला सुद्धा एक प्रश्न विचारूया. तो खूप उत्सुक आहे, तो मागे मागे येत होता. त्याला आपण आता प्रश्न विचारूया. दादा, तुझं नाव काय? विराज पूर्ण नाव सांग. पूर्ण. विराज विनोद आदे. कोणत्या गावचा आहे तू? कोटारी. कोठारीचा आहे का? हो गणपती पाहासाठी आला का? हो. ठीक आहे. तर तुला आम्ही 3 प्रश्न विचारणार आहोत. ठीक आहे. तर गणपती बाप्पाचं वाहन कोणतं आहे? माहीत नाही माहीत? ठीक आहे. तर दुसरा प्रश्न विचारूया. गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ कोणता? मोदक. बरोबर आहे. दुसरा प्रश्न बरोबर आहे. तर आपण आता तिसरा प्रश्न विचारूया. 3चा पाढा येते का? नाही नाही येत का? 2चा कोणता येते? येते ना? तर 2चा पाढा म्हण बरं. 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 3 चा 6, 2 4 चा 8, 2 5 चा. दादा अडकलेले आहेत. काही होत नाही. दादानी एक उत्तर बरोबर दिलेलं आहे, तरी पण त्याला एक आपण गिफ्ट देऊया. दादानी 3 पैकी 1 सांगितलेला आहे, तरी पण तो छोटा आहे. त्याचं आपण छोटंसं बक्षीस देऊन स्वागत करूया. तर दादा, तुला एक छोटंसं बक्षीस देत आहोत. हे घे, आमच्याकडून तुला एक चॉकलेट. चांगला अभ्यास कर. हां, ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला खूप भरघोस प्रतिसाद मिळत आहे. तर आपण पुढे जाऊया. जमीनदाराची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे. घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया.